हाय हॅलो नमस्कार, मी मधुरा सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज अगदी सोप्या पद्धतीने फिश फ्राय कशी करायची ते मी आज तुम्हाला सांगणार आहे। पद्धत जरी सोपी असली तरी चव खूप छान असणार आहे, दिसायला अगदी टेम्पटिंग आहे आणि कमीत कमी तेलाचा वापर करून करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 750 ग्राम फिश घेतलेली आहे आणि 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता याला आपल्याला मॅरिनेट करायचं आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम मी घालणार आहे हळद पाव चमचा, तिखट 1 चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा, चाट मसाला अर्धा चमचा, गरम मसाला पाव चमचा आणि धने पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा आणि मी इथे तांदळाचं पीठ घालते आहे 1 चमचा आणि लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे, 1 लिंबाचा रस घालायचा आहे। आणि आता हे सर्व मसाले याला छान लावून घ्यायचे आहे। तेल घालून घ्यायचे आहे आपल्याला 1 टेबलस्पून आणि आता हे सर्व मिक्स करून आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून ठेवायचे आहे। तर मसाले छान फिशला लागलेले असले पाहिजे। छान लागलेले आहे मसाले। आता याला आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचे। आता इथे अर्धा तास झालेला आहे, छान मॅरिनेट झालेली आहे फिश। आता मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि याच्यावरती आपल्याला तेल घालून घ्यायचंय थोडंसं। मी खूप कमीत कमी तेलाचा वापर करणार आहे, जास्त तेल वापरणार नाहीये। आणि यात आता आपल्याला कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे, याच्यामुळे फ्लेवर छान येतो। आता तेल गरम होऊ द्यायचं आपल्याला आणि फिश आपल्याला तव्यावर ठेवायची आहे। एक एक करून पीस आपल्याला फिशचे तव्यावरती ठेवून द्यायचे। एका वेळी जेवढे पीसेस मावतील तव्यावर तेवढे ठेवायचे आहेत। आणि याला आता 2 ते 3 मिनिट आपल्याला काहीच करायचं नाहीये। 2-3 मिनिटांनंतर याला आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। आणि मी इथे लोखंडाच्याच तव्याचा वापर करते आहे, याच्यामुळे पण टेस्ट छान येते फिशला। आणि मी यात तांदळाचं पीठ घातलेलं आहे, त्यामुळे पण क्रिस्पीनेस येतो। तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर किंवा बेसन पीठही वापरू शकता इथे। तर आता मी पलटी मारून घेते, कारण 2-3 मिनिटं झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता फिशचा रंगही बदललेला आहे, खूप छान दिसते आहे। एक साइड झालेला आहे, आता दुसरा साइडही आपल्याला असंच 2-3 मिनिट करून घ्यायचं आहे आणि मग त्यालाही पलटून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी आता याला पलटून घेते आणि असं करून आपल्याला उलट पलट करून आपल्याला कमीत कमी 8 ते 10 मिनिट याला शिजवून घ्यायचंय। खूप जास्तही उलट पलट करू नका, नाहीतर फिश तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे 2-2 मिनिटांनंतर तुम्ही याला पलटी मारून घेऊ शकता। ही फिश 8 ते 10 मिनिटात आरामात शिजते, जास्त वेळही लागत नाही। त्यामुळे शिजली का म्हणून बघण्यासाठी चेक करण्याची गरज नाही आहे। शिजल्यानंतर याला छान डार्क ब्राऊन रंग येतो आणि याला क्रिस्पीनेसही येतो। शक्यतोवर तुम्ही इथे लोखंडाच्याच तव्याचा वापर करा, नॉनस्टिक वापरू नका। लोखंडाच्याच तव्यावरचा टेस्ट जास्त छान लागतो आणि ते आपल्या हेल्थ साठी पण चांगलं असतं। आणि अशा प्रकारे याला डार्क ब्राऊन रंग आला की समजायचं की आपली फिश आता छान झालेली आहे। आता इथे संपूर्ण फिश फ्राय करून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान दिसत आहे। याच्यावर खूप छान डार्क स्पॉट आलेले आहे गोल्डन कलरचे, त्याच्यामुळे ती दिसायला अगदी फिश टिक्क्यासारखीच दिसत आहे। त्यातल्या त्यात मी कमी तेलाचाच वापर केलेला आहे आणि चव तर अतिशय भन्नाट अशी झालेली आहे याची। तर अशा प्रकारे आपली सुपर हेल्दी तवा फिश फ्राय तयार झालेली आहे। दिसायला अतिशय टेम्पटिंग अशी दिसत आहे, अगदी फिश टिक्क्यासारखीच दिसत आहे। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? कमेंट करून मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा। अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या फेसबुक पेजला फॉलो करत राहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय, धन्यवाद।